खानापूर रेवणगावसह महाराष्ट्राचे आराध्य दैवत वेताळगुरू मंदिराचे स्वयंघोषित भ्रष्ट विष्णू कृष्णदेव साळुंखे व त्यांच्या कुटुंबियांनी मंदिरात मनमानी व भ्रष्ट कारभार चालू केला असून तरी साळुंखे यांना मंदिरातून हटवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास मुळीक व हिंदू राष्ट्र समिती महाराष्ट्र प्रदेश संयोजक व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली जिल्हा सरचिटणीस संघटन महामंत्री सुखदेव एवळे उर्फ देवा सोन्यालकर यांनी पोलीस प्रशासनास केले आहे। यावेळी सोन्यालकर म्हणाले की साळुंखे यांची मंदिरात मनमानी व भाविकांना दमदाटी व भ्रष्ट कारभार चालू आहे, तरी त्यांना पाठीशी घालणाऱ्या विटा पोलीस स्टेशनचे पीआय व खानापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करून भाविकांचे श्रद्धास्थान असणारे वेताळगुरू मंदिराचे पुजारी साळुंखे यांना तात्काळ हटवा व भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करा अशी मागणी हिंदू राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक देवा सोन्यालकर व विलास तात्या मुळीक यांनी केली। यावेळी उपसरपंच तुकाराम मुळीक, शरद मुळीक, नामदेव मुळीक, शशिकांत मुळीक आदी पदाधिकारी भाविक उपस्थित होते। तसेच या सर्व प्रकरणाची या स्थानिक गुन्हे अन्वेषणाकडे तपास करण्यात यावा आणि तसेच ह्या अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे। सचिन शेटकर आणि धनंजय फडतरे हे जे स्वतःला जे पोलीस स्टेशनचे मालक समजतात ह्यांना तात्काळ ह्यांच्यावरती बंडतर्फाची कारवाई व्हावी आणि संबंधित जे स्वयंघोषित पुजारी आहेत विष्णू कृष्णदेव साळुंखे व त्याचे कुटुंब इथे ह्या मंदिराच्या आसपास जे भटका समाज म्हणजे रामोशी समाज आहे ह्या समाजाची जी इथे शेतीवाडी आहे ह्यांना देखील दमदाटी करणे, रामोशी समाजाच्या वरती अन्याय करणे आणि त्यांना भीती निर्माण घालणे, त्याबाबत ह्या इथली जी जमीन आहे ती भटके विमुक्त समाज रामोशी असल्याने हा एकदम गरीब समाज आहे। ह्यांच्यावरती हा रामोशी समाजावरती येथील जे विष्णू कृष्णदेव साळुंखे आणि त्याचे कुटुंब दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांचा जो साथीदार आहे धोंडगेवाडीचा जो काशीनाथ भीमराव सूर्यवंशी हा ह्या सर्व प्रकरणामध्ये येथील मंदिरामध्ये बनावट बोगस नावाचा बॅनर तयार करून हे मंदिर रेवणगाव हद्दीमध्ये असताना येथील धोंडगेवाडीचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केले। ह्याला विष्णू कृष्णदेव साळुंखेच हा जबाबदार आहे। तसेच इथे बोगस अफिडेविट घालून इथे वनीकरणाची फॉरेस्टची जागा असताना ह्या फॉरेस्टच्या जागेची नोंद संबंधित धोंडगेवाडी ग्रामपंचायतची बोगस नोंद करून त्या बोगस पत्राद्वारे आणि बोगस अफिडेविटद्वारे MSC वर त्यांनी जे अफिडेविट हे दाखल केलं होतं तेही आमच्याकडे उपलब्ध आहे। तरी असे सर्व प्रकार येथील जे विष्णू कृष्णदेव साळुंखे व त्याचे कुटुंब व काशीनाथ भीमराव सूर्यवंशी ह्या सर्वांच्या वरती तात्काळ हद्दपारीचा प्रस्ताव करण्यात यावा। ह्यासाठी आम्ही लवकरच माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय SP साहेब आणि माननीय विटाजी जे प्रांत साहेब आहेत आणि तसेच विट्याचे जे तहसीलदार साहेब आहेत त्यांना ह्याबाबत लेखी ग्रामस्थांच्या वतीने कळवणार आहे। जर ह्या सर्व प्रकरणाचा छडा लावण्यासाठी लवकरच आम्ही तीव्र स्वरूपाचे विटा तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन रस्ता रोको करणार आहे। जोपर्यंत ह्या पुजाऱ्यांच्या वरती स्वयंघोषित पुजारी विष्णू कृष्णदेव साळुंखे त्याच्या कुटुंबाच्या वरती महिलांच्या वरती हातपारीचा कारवाई होत नाही आणि ह्या विट्याची जे स्वतःला मालक समजणारे पोलीस स्टेशनचे बापाच्या प्रॉपर्टी समजणारे धनंजय फडतरे व API सचिन शेटकर ह्यांना लवकर बंडतर्फ करण्यात यावे। याबाबत आम्ही रीतसर माननीय कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक IG साहेब सुनील पलारी साहेब यांना दिलेले आहे, जिल्ह्याची जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेबांनी दिलेले आहे, जिल्हाधिकारी साहेब अनिल काकडे साहेबांनी निवेदन दिलेले आहे व महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्याबाबत कल्पना दिलेली आहे, रीतसर निवेदन दिलेले आहे। तरी ह्या सर्व प्रकरणात लवकरात लवकर आरोपींच्या वरती हातपाराची कारवाई व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बंडतर्फ करण्यात यावे, अन्यथा हे अधिकारी मस्तावलेले आहेत। ह्यांना विटा शहरामध्ये ड्रग्ज गुन्हेगारी वाढवायची आहे, त्यासाठी तात्काळ ह्या सर्व प्रकरणाची दखल घेण्यात यावी आणि एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी देवा सोन्यालकर।